साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली। या अपघातात लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार झाली आहे, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका अमोल जाधव वय 31 राहणार संजयनगर मसूर तालुका कराड असं अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर मनोहर आनंदा नायकवडी असं अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे। मनोहर नायकवडी हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून चाफळकडे गेले होते। काम आटपून ते परत घरी वाळवा इथे जात होते। पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ पोहोचले, त्यावेळी प्रियांका जाधव यांनी माझी गाडी चुकली आहे, मला कराडमध्ये सोडा, अर्जंट काम आहे असं सांगून लिफ्ट माणुसकी म्हणून नायकवडी यांनी या महिलेला मदत केली। दोघेही दुचाकीवरून कराडकडे येत होते। महामार्गावर येथील पंकज हॉटेल समोर आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली। ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले, तर प्रियांका ह्या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाची चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या। अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र धडक देणारे वाहन अपघात स्थळावरून पसार झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। महिलेचा मृतदेह उतरनीय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला, तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे।